जय भीम. आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात. तर आता मेडिटेशन झालं, धम्मक्रांती शिबिर सातारा या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आता ध्यान केलं. या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? मैत्री ध्यान केलं तर आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात. आपल्याला कसं वाटतंय? म्हणजे आज जगामध्ये युद्ध आहे, अनुभवांमुळं विध्वंस मानवाचा होत आहे. जगाला युद्ध नको पण बुद्ध हवा. मग या दृष्टिकोनातून आपण मैत्री ध्यान केलेलं आहे. धम्ममित्र राजेश कांबळे आपल्या मते आपलं मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बोला आपलं मत. ध्यान साधना केल्यानंतर सगळ्यांवर मित्रांवर मैत्री केली, प्राण्यांवर मित्रांवर मैत्री, प्राण्यांवर मैत्री, शत्रू मैत्री, सगळ्यांवर जिवंत प्राणी सगळे मैत्री केल्यामुळं राग द्वेष हे सगळे निघून गेले. मला बरं वाटलं. त्यामुळं भांडताना देखील भांडू शकत नाही. मैत्री ध्यान केल्यानंतर भांडताना देखील आपल्याला शत्रू असला तरी शत्रूवर मैत्री करायला आपल्याला शिकवत आहे हे ध्यान. तर मेत्ता भावना हे ध्यान आहे. तुम्हाला काय वाटतं? अजून अनुभव तुमचा, तुम्ही ही मैत्री ध्यान करता कशा पद्धतीने करता? आपण आपल्या सर्व बांधव समूहाला तुम्ही सांगू शकता? एखादा मित्र किंवा कुणा अडचणीत असला तर त्याला मदत करणे हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण करता या ध्यानातून. धन्यवाद. तर आपला बहुमोल वेळ काढून आपण माहिती दिली. या ठिकाणी धम्ममित्र लादे सर आहेत, विकास लादे धम्ममित्र. आपलं मत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना जय जवळ. आज या ठिकाणी जे ध्यानधारणा झाली यामधून त्या ध्यानधारणेतील 5 प्रकार या ठिकाणी सांगण्यात आले. कोणते 5 प्रकार आहेत? आपण मित्रावर स्वतःवर ध्यान करायचं, अगोदर स्वतःवर करतोय, त्याचबरोबर मित्र असेल, त्रयस्थ व्यक्ती, त्यानंतर त्रयस्थ व्यक्ती, शत्रूवर आहे आणि 5वी पायरी आहे संपूर्ण जगावर, प्राण्यांच्यावर. तर ह्या ध्यानधारणेतून आपणाला एकच या ठिकाणी मला सांगावंसं वाटते की सर्वांच्यावर आपण मैत्री भावना केली पाहिजे. शत्रू असेल तरी शत्रूचंही कल्याण झालं पाहिजे, सर्वांचंच कल्याण झालं पाहिजे. शत्रूबरोबर स्वतःचं झालं पाहिजे, स्वतःबरोबर मित्राचं, शत्रूचं, संपूर्ण जगाचं झालं पाहिजे. हीच शिकवण बुद्धांनी संपूर्ण जगाला दिलेली आहे. म्हणून आज जगभरामध्ये बुद्धांची शिकवण ही जागोजागी जात आहे. जपान असेल, चीन असेल, श्रीलंका असेल, आज रशियामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं की खूप तिथं युद्धजन्य परिस्थिती आजही चालू आहे, कित्येक वर्ष चाललेले आहे. परंतु त्या ठिकाणी आता युद्ध नको आहे तर बुद्ध हवं आहे. धन्यवाद. आपला बहुमोल